कशी दिली असतील? त्यावेळी काय एमपीएससी होती, यूपीएससी होती, स्पर्धा परीक्षा होत्या, तलाठी भरती होती? नाही हो, इको कमी करा. मग माणसं जोडून कशी दिली असतील? एक साधं उदाहरण सांग. काय झालं? अशीच आजच्या सारखी सायंकाळी 6:30-7 वाजले होते. शिवाजीराजे लाल महालात उभे आहेत, त्यांच्यासोबत महासाहेब उभे आहेत आणि लाल महालाच्या समोरून एक लग्नाची वरात चालली. या वरातीमध्ये लेझिम खेळलं जात आहे, दानपट्टे खेळले जात आहेत, ढोल वाजवले जात आहेत आणि सगळे वराडी वाजत गाजत सगळे चालले. आणि वरात बरोबर लाल महालाच्या समोर येऊन थांबली आणि या वरातीच्या मध्यभागी एक रिंगण आखलं गेलं आणि या रिंगणामध्ये शेतकऱ्याचं तरण बांड पोरग हातामध्ये दानपट्टा घेऊन उभं राहिलं आणि या पोरानं हातातला दानपट्टा फिरवायला सुरुवात केली. घरा 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 फिरवतय. शिवाजीराजे बघतायत या पोराकडे, अरे मासाहेब बघतायत या पोराकडे. काय काय उत्तम उत्तम दानपट्टा फिरवतय. पण तोपर्यंत त्या पोराच्या 9 हातावर एक नारळ आणून ठेवला. आता तो नारळ त्या पोरानं बघितला, पण तो नारळ इकडे शिवाजीराजांनी सुद्धा बघितला आणि राजांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. पोरग तर आहे 9 हात लांब, नारळ ठेवलाय 9 हातावर, मग हे पोरग या 9 हात नारळासोबत करणार तरी काय? आणि तोपर्यंत या पोरानं बसल्या जागी मान टोकली आणि नारळ उडवला. राजे बघत राहिले. काय काय उत्तम उत्तम दानपट्टा चालवतंय. मासाहेब म्हणाले, अरे पोरग स्वराज्याच्या कामाचा आहे, अरे बोलवा त्याला. आणि एक सेवक धावत गेला आणि त्या पोराला शिवाजीराजांसमोर उभं केलं आणि राजे विचारते झाले, काय रे नाव तुझं? आणि तो सांगतोय, राज. राज जीवा माले जी. जीवा, अरे कुठं राहतो रे तू? राजा इथं मावळात राहतो. जीवा, अरे काय उत्तम दानपट्टा चालवतोस, अरे तुझ्या हातात साक्षात सरस्वती आहे. अरे जीवा, अरे स्वराज्याला तुझी गरज आहे रे, येतो का स्वराज्यात? तसा जीवा म्हणतोय, राज येतो की, राज येतो की बघा, पण राज एक सांगू का? राज मला दुसरं काय बी येत नाही, मला फक्त दानपट्टा चालवता येतो. आणि कळाले राजे, जीवा माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोट असावी. आणि इतिहास पुटपुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. असा एक एक मावळा महासाहेबांनी शिवबाराजांना जोडून दिला आणि या सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं. आणि इथंच भोरला रायरेश्वराचं मंदिर आहे. या रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे अनेक महादेवाचे भक्त मी बघितले. महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे अनेक महादेवाचे भक्त मी बघितले. पण या हिंदुस्थानाच्या छातडावर एकमेव राजे शिवछत्रपती होऊन गेले, ज्या राजानं महादेवाच्या पिंडीला दुधाचा नाही स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली स्वराज्य निर्मितीची. शपथ घेतली स्वराज्य निर्मितीची आणि सुरुवात झाली शिवपर्वाला. एक एक गड घेतला जायला लागला. पहिला गड घेतला तोरणा आणि तोरण बांधलं स्वराज्याचं आणि सुरुवात झाली शिवपर्वाला. आज आपण साताराच्या पवित्र भूमीमध्ये बोलतोय. इथून पुढे गेला की पुणे लागतं, पुण्याच्या पुढे गेला की नाशिक लागतं. नाशिक जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे. किल्ल्याचं नाव आहे कण्हेरागड. आणि या कण्हेरागडावर रामजी पांगेरा 28 वर्ष वयाचं तरणबाण पूर्व किल्लेदार आहे. आणि या किल्ल्यावर चाल कोणाला आहे? दिलेर खान पठाण. आणि या दिलेर खानानं 5000 मोगलांना आदेश दिला, जाओ कण्हेरागड काबीज करो. आणि 5000 मोगल या कण्हेरागडावरती चाल करून गेलाय. अरे आपण आमच्या रामजीकडे मावळे किती आहेत? अरे अवघे 500 मावळे. हर एक जाती धर्माचा मावळा आहे. अरे पण 500 कुठं आणि 5000 कुठं? तरी सुद्धा तलवारीवर तलवार पडते, ढालीवर ढाल कोसळली जाते. कित्येक पराक्रमाची शर्त चालू आहे. आमच्या रामजीच्या 500 मावळ्यांनी एवढा पराक्रम गाजवला की दिलेर खानाचं 1500 मोगल कापून काढले. पण बघता बघता बळ कमी पडलं आणि 500 मावळ्याच्या रक्तानं कण्हेरागड धुतला गेला. 500 मावळ्याच्या प्रेतावर पाय देऊन दिलेर खान किल्ला चढून वर निघून गेला आणि जात असताना दिलेर कडाडला, या खुदा
जर शिवाजी राजाची माणसं अशी असतील तर तो शिवाजी राजा कसा असेल विचार करतो दिलेर खान. आणि तोपर्यंत बातमी समजली महाराजांना. अरे 28 वर्ष वयाचा शेतकऱ्याचा तरणा बाण पोरगा किल्ल्यावर शहीद झाला. राजे म्हणले शेतकऱ्याचं पोरगा आहे, या पोराच्या घरी गेलं पाहिजे. आणि पुढे वर्दी पाठवली पाटलाला. महाराज येत आहेत. आणि अख्खं गाव महाराजांना घ्यायला वेशीवर उभारलं. शिवाजीराजे घोड्यावरून आले, गावच्या वेशीवर उतरले आणि शिवाजीराजानं समोरच असलेल्या रामजीच्या म्हाताऱ्या बापाचा हात हातात घेतला आणि महाराज गावामध्ये यायला लागले. गावामध्ये आले, रामजीच्या घरासमोर आले आणि राजाने बघितलं काय, अरे रामजीची म्हातारी आई आरतीचा ताट घेऊन उभे आहे. राजे म्हणतात अगं आई, आई अगं 8 दिवस झाले ग तुझं पोरग स्वराज्यासाठी शहीद झालंय. 8 दिवस तू आरती करते का का काय. त्यावेळेला रामजीच्या आईने दिलेलं उत्तर आहे. रामजीची आई म्हणते राज राज माझं पोरग या सिंधवी स्वराज्यासाठी शहीद झालं ना, म्हणून माझ्या देवाचे माझ्या छत्रपती शिवबा राजांचे पाय माझ्या घराला लागलेत. माझ्या नाव पिढ्याचा उद्धार झाला. राज आरती करून घ्या. आणि शिवाजी राजाची आरती ओवाळायची चालू आहे. राजेंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. आरती ओवाळली गेली आणि शिवाजी राजे रामजीच्या घरामध्ये आले. रामजीच्या म्हाताऱ्या बापानं घोंगडी अंतरली होती. अरे 32 मान सिंहासनावर बसलेला राजा आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये घोंगडीवर बसला. आणि राजे म्हणतात बाबा 28 वर्ष वयाचं तरुण पोरग स्वराज्यासाठी शहीद झालं. ही उणीव भरून निघणार नाही, पण तुम्हाला मदत करायची या उद्देशाने मी आलो इथं. मी तुमच्या पाठीशी तुमच्या पोराप्रमाणे खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही, पण थोडी थोडी मदत ठेवून घ्या. आणि शिवाजीराजांनी प्रतापराव गुजरांना इशारा केली. प्रतापराव गुजर पैशानं भरलेले ताट घेऊन समोर आले आणि या म्हाताऱ्या बापानं हे पैशानं भरलेलं ताट बघितलं आणि सरदिशी मागे सरला. राज नाही, पैसा अजिबात नको. राज पैशासाठी नाही. राजा म्हणतात बाबा अहो थोडी मदत आहे, म्हातारपणी होईल, ठेवून घ्या. नाही राजा पैसा अजिबात नाही. राजा मदत करताय ना, मग एक करा. राज माझा मोठा पोरगा रामजी, ह्याला तुम्ही सैन्यात घेतलं, ह्यानं शौर्य गाजवलं आणि ह्यानं बलिदान केलं ना, तसा हा माझा धाकटा पोरगा विठोजी, ह्याला सुद्धा तुम्ही सैन्यात घ्या. ह्यानं जरी शौर्य गाजवून बलिदान केलं ना तरी चालेल, पण राजे स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे. स्वराज्य